नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एक असा स्नॅक जो बाहेरच्या कॅफेमध्ये खायला तर खूप आवडतो, पण घरी बनवायला कंटाळतो. आज मी हीच रेसिपी खूपच सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. बाहेरून एकदम क्रिस्पी, आतून रसाळ आणि मसाल्याची झणझणीत चव. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल. चहासोबत, मुलांच्या टिफिनसाठी किंवा पाहुणे आले तर झटपट सर्व करण्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. नमस्कार. आलिशान स्वाद अँड व्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी शेवटी सांगणार आहे कॉर्न जास्त वेळ कुरकुरीत ठेवण्याची एक खास टिप्स. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणारे व्हिडिओज तुम्हाला नक्की भेटत राहतील. आणि व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. तर मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आजच्या या सुपर टेस्टी कॉर्न क्रिस्पी रेसिपीला. तर आजची आपली रेसिपी आहे कॉर्न क्रिस्पी. सर्वात आधी एका भांड्यामध्ये मी उकडलेले कॉर्न घेतलेले आहेत. तर 1 वाटी उकडलेले कॉर्न जे आहेत ते मी इथे घेतलेले आहेत. कॉर्न फक्त मीठ टाकून तुम्हाला थोडा वेळ उकडवून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये मी 2 मोठे चम्मच कॉर्नफ्लोअर घातलेला आहे, मक्याचं पीठ, आणि 1 मोठा चम्मच मैदा घातलेला आहे. आणि त्यानंतर 1 छोटा चम्मच मी काळी मिरी पावडर म्हणजेच ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे, हलकासा तिखटपणा येण्यासाठी. तर आता हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला एकदा चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर एकदम थोडं, म्हणजे अगदी 1 चम्मच पाणी टाकून तुम्हाला हाताने हे मिक्स करायचं आहे. तर थोडासा ओलावा पाहिजेत आपल्याला. हे कॉर्न जे आहे ते चांगलं कोट झालं पाहिजेत आपल्या पिठासोबत. तर आता आपलं मिक्सचर जे आहे ते कॉर्नचं ते रेडी झालेलं आहे. आता ह्या कॉर्न जे आहे त्याला आपण डीप फ्राय करायचं आहे. तर कढईमध्ये इथे मी तेल ऑलरेडी तापत ठेवलं होतं. तर तेल जे आहे ते आपलं नीट व्यवस्थित कडकडीत तापलेलं पाहिजेत. गॅस जो आहे तो तुमचा मीडियम टू हायच्या फ्लेममध्ये पाहिजेत. आणि आता कढईमध्ये तेल नीट तापल्याच्या नंतर आपल्याला यात कॉर्न जे आहेत ते सोडायचे आहेत. तर कॉर्नमध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं उकडलेले असल्यामुळे. तर इथे तुम्हाला फ्राय करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. तर मक्याचे दाणे जे आहेत ते थोडेसे फुटू देखील शकतात. त्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे ते पूर्ण हाय तुम्हाला नाही ठेवायची आहे. तर मीडियम टू हायमध्ये तुम्हाला गॅसची फ्लेम ठेवायची आहे. आणि गॅसवरती तुम्हाला हे कॉर्न जे आहे ते फ्राय करून घ्यायचे आहेत. आता 1 मिनटापर्यंत कॉर्न जे आहेत ते तुम्हाला टाकून असे सोडायचे आहेत. आणि त्यानंतर अलटपलट करून तुम्हाला कॉर्न जे आहेत ते मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत. तर कॉर्नचा कलर जो आहे तो मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, तुम्हाला एकदम सोनेरी रंगाचं होईपर्यंत हे कॉर्न जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता तुम्ही इथे बघू शकता आपले कॉर्न जे आहेत ते मस्त कलर चेंज झालेला आहे. आणि आता आपले हे कॉर्न जे आहेत ते मस्त फ्राय करून रेडी झालेले आहेत. तर बघा इथे मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तुम्हाला हे कॉर्न जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. आता असेच हे कॉर्न जे आहेत ते सगळे मी फ्राय करून घेणार आहे. तर आता आपले सगळे कॉर्न जे आहेत ते मी मस्त फ्राय करून घेतलेले आहेत. त्यांना एका टिश्यू पेपरमध्ये वेगळं काढून ठेवा. आता त्यानंतर एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, 1 चम्मच तेल. तेल चांगलं व्यवस्थित तापल्याच्या नंतर यात अद्रक आणि बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे. तर अद्रक आणि लसूण जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित मस्त कलर जो आहे तो कलर रंग चेंज होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. अगदी 1 मिनटामध्येच अद्रक लसूण जे आहे ते छानपैकी फ्राय होतं. आणि त्यानंतर इथे मी कांदा टाकलेला आहे. कांदा जो आहे तो थोडासा जाडसरच मी इथे चिरून घेतलेला आहे, म्हणजे खाताना ते पीसेस जे आहेत ते छान लागतात. तर आता कांदा जो आहे तो छान परतून घ्यायचा आहे. तर 1 मिनटापर्यंत हाय फ्लेमवरती कांदा जो आहे तो तुम्हाला परतून घ्यायचा आहे. कलर वगैरे चेंज होईपर्यंत नाही ठेवायचा आहे. त्यामध्ये आता मी अर्ध्यापेक्षाही कमी शिमला मिरची जी आहे ती मोठ्या मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेली आहे. तर आता कांदा आणि शिमला मिरची आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. अगदी हाय फ्लेमवरती 1 मिनटापर्यंत तुम्हाला हे फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता इथे बघू शकता आपला कांदा शिमला मिरची जी आहे ते आता मस्तपैकी फ्राय झालेला आहे. तर आता त्यामध्ये काही सॉसेस ॲड करायचे आहेत. 1 मोठा चम्मच मी चिली सॉस आणि 1 मोठा चम्मच सोया सॉस आणि टोमॅटो सॉस ॲड केलेला आहे. तुमच्याकडे जर शेजवान सॉस अवेलेबल असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता. आता फक्त मी इथे चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस टाकलेला आहे.
त्यामध्येच हे खूपच टेस्टी लागतं. शेजवान सॉस जर टाकला तर अजूनच छान लागेल. आता यात मी आपले फ्राय केलेले कॉर्न जे आहे ते टाकलेलं आहे. वरतून कांद्याची पात टाकलेली आहे. कॉर्न जर तुम्हाला जास्त वेळ क्रिस्पी ठेवायचे असेल तर कॉर्न थोडेसे उकडायचे आहेत. तुम्हाला 5 ते 10 मिनटामध्ये कॉर्न जे आहेत ते अर्धे तुम्हाला उकडून घ्यायचे आहेत. पूर्ण कॉर्नसुद्धा नाही उकडवायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला मी जे फर्स्ट स्टेप सांगितली आहे तुम्हाला ती करायची आहे. म्हणजे कॉर्न जे आहेत ते चांगले तुमचे क्रिस्पी राहतात. तर आता बघता बघता आपली रेसिपीसुद्धा रेडी झालेली आहे. वरतून थोडीशी कांद्याची पात मी गार्निश करून घेतलेलं आहे. तर आता आपली ही सुपर टेस्टी कॉर्न क्रिस्पीची रेसिपी रेडी आहे. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. पावसाळ्याचा सीझन संपायच्या आधी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच ट्राय करायची आहे. तर भेटूया पुढच्या एका अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि व्हिडिओ जो आहे तो तुमचा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा.